नमस्कार लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि तो अधिवेशनातच मिळणार का की अजून वाट पाहावी लागणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतचं सर्वात महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सध्या राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि येत्या 6 मार्च रोजी राज्याचा बजेट मांडला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत हालचाली वेगात सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार सरकारकडे फेब्रुवारी हप्ता देण्यासाठी निधी उपलब्ध आहे, कारण मागील हिवारी अधिवेशनात सरकारने 6,000 कोटींपेक्षा जास्त निधी पुरवणी मागण्यांमधून मंजूर केला होता. या निधीतून जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांचे हप्ते देण्याची तयारी करण्यात आली होती. त्यामुळे फेब्रुवारी हप्ता देण्याचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या मोकळा आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 मार्चला जे बजेट मांडलं जाणार आहे त्यामध्ये पुढील वर्षासाठी निधी तरतूद, वितरण प्रक्रिया सुरळीत करणे आणि प्रलंबित बाबी निकाली काढणे यावर मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या महिलांची सर्वात मोठी मागणी म्हणजे हप्त्याची फिक्स तारीख ठरवावी, कारण कधी 1 तारखेला, कधी 15ला, तर कधी महिन्याच्या शेवटी पैसे येतात आणि त्यामुळे नियोजन करणे कठीण जाते. म्हणूनच सरकारकडून दर महिन्याला ठराविक कालावधीत पैसे पाठवण्याचा प्लॅन तयार होत असल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर सरकारने 31 मार्च पर्यंत ई-KYC एडिटची संधी दिली असून किती महिला नव्याने पात्र झाल्या आणि कितींची पडताळणी बाकी आहे याचा आढावा सध्या घेतला जात आहे. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता निधी उपलब्ध आहे. बजेट 6 मार्चला आहे आणि वितरण सुधारण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारी हप्ता मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता मजबूत मानली जात आहे. मात्र अंतिम निर्णय अधिकृत GR नंतरच निश्चित होईल. आता कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का आणि तुम्ही फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहत आहात का? व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेचे अचूक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.